बाबा आढळराव विजय का झाले पाहिजे? दिलीप कोल्हे का नको? आढळराव गेली 15 वर्षे काय चांगली कामं केली आमच्या समाजामध्ये येऊन लोक म्हणतात चांगली कामं केलीच नाही आणि लोक काही लोक खोटे बोलतात तरी पण त्यांनी दिल्लीमध्ये काय दिल्ली जाऊन काय केलं आणि लोकसभेमध्ये फार मोठा उठाव केलेला काय कसला उठाव केला आणि प्रेक्षक नमस्कार विघ्नर टाइम्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। लोकसभेची निवडणूक सुरू आहे, रणधुमाळी जोरात सुरू आहे, प्रचंड ऊन आहे, लोकांना त्रास पण खूप होतोय, शेतकऱ्यांच्या अडचणी पण खूप आहे। सत्तेवर आम्ही जाणार अशा प्रकारचा दावा केला जातोय। ऐका हो ऐका, मतदारसंघाचा विकास झालाय का झालाय मतदारसंघ भकास। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये गेले 15 वर्ष शिवाजीराव आढळराव यांचं काम चांगलं आहे असंही सांगितलं जातं। त्याचबरोबर पवारसाहेबांचा हा पुणे जिल्हा हा काबीज करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे। जनतेच्या मनामध्ये काय आहे, कोण हवा आहे आपल्याला खासदार, आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। आपल्यासोबत काही ज्येष्ठ मंडळी आहेत, काय कोणते प्रश्न मार्गी लावायला हवेत हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे। बाबा नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव दादाभाऊ कोंडाजी चासकर, माजी जिल्हा परिषद सदस्य 1972। बाबा आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार शिवाजीराव आढळराव गेले 15 वर्ष म्हणजे 3 टर्म लोकसभेमध्ये कामकाज करतायत। तुम्ही काय सांगाल, त्यांच्या कामावर समाधानी आहात का? शिवाजीरावच्या बाबत जर म्हटलं तर एक आंबेगाव तालुक्यातली लांडेवाडी हे लहानसं गाव। शिवाजीरावची तशी जर पाहिली तर वडलोपार्जित फक्त पाटील की चांगली असायची, पण परिस्थिती त्यावेळेला गरिबीची होती। शिवाजीराव त्यावेळेला वडिलांसमेत मुंबईमध्ये फ्रूटचा व्यापार करायचे, त्यावेळेला सुद्धा या गरिबीची जाण ठेवून पुढं नंतर साखर कारखान्यामध्ये ते संचालक झाले होते। पण काही काळानंतर ते संचालक न होता सरतेशेवटी मुंबईला येऊन त्यांनी व्यवसाय करायचे ठरवले। काही वेळेला त्यांनी नोकरीसुद्धा केली आणि नोकरी आढळरावांचा पूर्व इतिहास सगळ्या जनतेला माहिती आहे। गेले 15 वर्ष आढळरावांनी लोकसभेमध्ये शेतकऱ्यांसंदर्भामध्ये कोणते प्रश्न मार्गी लावले आणि पुन्हा त्यांनाच निवडून का दिलं पाहिजे? शिवाजीरावांनी काय केलं, आपल्या भागामध्ये जागजागी धर्मार्थ ह्या काही इमारती आहेत त्यासुद्धा बऱ्याचशा उभारल्या। त्यानंतर गरिबांकरता काय काय गोष्टी त्यांनी खूप अशा मार्गी लावल्या आणि मार्गी लावत असताना दिल्लीमध्ये त्यांनी इतकी प्रश्नोत्तरं केली की त्याच्यासारखा प्रश्नोत्तर करणारा एकही कॅन्डिडेट नाही, अशा दृष्टीने त्यांनी खूप असे लोकसभेमध्ये आढळराव काहीच प्रश्न मांडत नाही असा पण आरोप होतोय। आढळराव लोकसभेमध्ये बोलतायत, संसद रत्न त्यांना पुरस्कार पण मिळाला आहे। मग विरोधक मंडळी आढळरावांना असं बदनाम का करतायत? आढळरावला बदनाम का करतात तर ते त्यांची जी दिशा आहे ती वेगळी दिशा आहे। गरिबांच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ती दिशा बरोबर नाही आहे आणि आमच्या गरिबाकरता त्यांनी लोकसभेमध्ये बरेचसे उठाव केलेले, प्रश्नोत्तरं केली, नंतर मोठमोठ्या योजना राबवल्या, रस्ते झाले, दुरुस्ती झाली, आमच्या गावात पूलसुद्धा त्यांनी 2 केले, 2 रस्ते केले। अशा दृष्टीनं प्रत्येक गावामध्ये नव्हे तर 6 तालुक्यामध्ये त्यांनी जनसंपर्क साधून सगळ्यांची मनं जिंकलेली। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधला बैलगाडा हा सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा आवडीचा विषय। गेले अनेक वर्ष बैलगाडा शर्यत बंद आहे, न्यायप्रविष्ट बाब आहे, परंतु बैलगाडा शर्यत चालू करायला आढळरावांना अपयश येतंय असा विरोधक आरोप करतायत। तुम्हाला काय वाटते? हे आरोप जे करतात ना तर ते त्या दृष्टीनं त्यांना गरिबीची जाण नाही, बैल हा काय आहे ही चीज त्यांना माहिती नाही, असे जे लोक येतात तेच आरोप करतात। पण आढळरावांनी गेली 3-4 वर्ष ह्या गाडी चालू करण्याकरता खूप मोठा प्रयत्न चालू आहे आणि आजही कोर्टामध्ये त्यांच्या दृष्टीनं ते आपले प्रयत्न करायचे। आढळरावांचं एवढं काम चांगलं असतानाही विरोधक त्यांना बदनाम करतायत। राष्ट्रवादी काँग्रेसला या मतदारसंघामध्ये उमेदवार मिळत नाही। अजित पवार म्हणाले मी उभा राहतो, मागे एकदा पवार साहेबांची पण चर्चा होती, लांडे साहेबांची चर्चा झाली, नंतर एक आयात उमेदवार उभा केला डॉक्टर अमोल कोल्हे। अमोल कोल्हे एक कलाकार म्हणून नक्कीच चांगला आहे, मतदार त्यांना स्वीकारतील का? तुम्हाला काय वाटतं? बरं मिळत नाही हे अपयश का नक्की काय चाललंय, तुम्हाला काय वाटतं? हे त्यांचं अपयश आहे, कारण हा जो उमेदवार आहे हा जनसंपर्क राखून सगळ्या गोरगरिबांशी शेतकऱ्यांशी सगळ्यांचा निगडीत आहे आणि यांच्या वेळेला आणि स्वतः शरदराव उभे करणार होते, पण शरदरावसुद्धा यांना
त्यांच्या या आपुलकीनं आणि त्यांच्या या स्वभावामुळं आणि जनतेच्या मनातून भरलेला हा माणूस, तर त्याच्याकरता शरद सुद्धा माघार घ्यावा लागली. त्यानंतर अजित पवारांनी सुद्धा त्यावेळेला बऱ्याचशा काही गोष्टी त्यांच्या विरुद्ध करायच्या ठरवल्या, पण सरतेशेवटी कोणीही उमेदवार असा तगडा त्यांच्यासमोर राहायला आणि कठीणच झालं. अमोल कोल्हे जुन्नर तालुक्यातील आहे, एक स्थानिक आहे, मालिकांमध्ये चांगलं काम करतायत, व्यक्ती म्हणून खूप चांगली असेल, मात्र एक कलाकार जनता त्यांना स्वीकारेल का, तुम्हाला काय वाटते? तसं जर पाहिलं तर त्यांच्या फक्त मालिकाच आहे. मालिकेच्या दृष्टीनं हा माणूस हुशार आहे, हा पटवतो, बोलतो, सर्व होतो, पण आढळरावाच्या समोर त्यांची इतकी काही दिशा चालणार नाही हे आम्ही जाणून आहोत. आणि अशा दृष्टीनं समाजसुद्धा सगळे समजून चुकलेला आहे. हा आलेला आयता उमेदवार आहे आणि हा दिलेला आयता उमेदवार. आम्ही हिंडतो फिरतो आणि काही गोष्टी आम्ही जी पाहतो, तर तसं जर पाहिलं तर आढळरावाला कुठल्याच प्रकारे धोका नाही. पुणे नाशिक महामार्ग रस्त्याचं ट्रॅफिक खूप जाम आहे, हा प्रश्न सोडवायला आढळरावांना अपयश आलं अशी पण टीका होते. तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात, आढळराव खूप प्रयत्न पण करतायत, मग अशी आढळरावांची बदनामी का होते आणि आढळरावांना हा प्रश्न सोडवायला अपयश का आलं? आढळरावांनी सुरुवातीला ज्यावेळेला योजना आखली पुणा नाशिक रोड, त्यावेळेला कामं सुरू झाली, काही निधी आला, काही वेळेला निधी कमी पडल्यामुळं कामं थांबली गेलेली आणि तेव्हा लोकांना काय वाटलं की आता हे काम होणार नाही. पण आढळरावाचे प्रयत्न चालू होते आणि मध्यंतरीच्या काळामध्ये आढळरावांनी हा निधी आणून आज नारायणगाव पसरा बाह्य रोड, खेडमधला घाटातला रोड हे कामं आता सुरू केलेली आहे. तर याच्याबद्दल काहीच म्हणजे प्रश्न उद्भवलाच नाही. जे आजूबाजूचे तालुके आहेत म्हणजे जुन्नर असेल, शिरूर असेल, इतर बाकीचे असतील की आंबेगाव तालुक्यामध्ये वळसे पाटील आणि आढळराव यांची निवडणुकीला एकमेकाची सेटलमेंट असते अशी चर्चा होते. खरं काय असेल तुम्हाला आणि त्यांना माहिती. तुम्ही काय सांगाल? लोकसभेला लोक आढळरावांच्या पाठीशी उभे राहतात, विधानसभेला लोक वळसे पाटलांच्या मागे उभे राहतात, कुठंतरी फिक्सिंग असतं? हे जर पाहिलं तर आंबेगाव तालुक्यामध्ये असं वैशिष्ट्य आहे आणि बाकीचे तालुके विचार करतात की एकाच तालुक्यातला खासदार, एकाच तालुक्यातला आमदार हा काय येतो. याचं गुपित काय? ह्याचं गुपित जे आहे तर हे गुपित म्हणजे असं की लोकांच्या मनामनातून ह्या दोन्ही माणसांनी कामं चांगली केलेली आहे आणि अशा दृष्टीनं एकमेकाशी ते एकमेकावर टीका करत नाही. त्यांना माहिती आहे आपणही या तालुक्यातले, खासदार बी या तालुक्यातल्या, अशा दृष्टीनं त्यांनी सुद्धा काही कधी टीका केली नाही. आणि हे समाजाला समजून आल्यामुळं हे दोन्ही उमेदवार आणि गेली 3 वर्ष 3 परेड कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा अशी भाजप सरकारने जाहिरात केली, काँग्रेसला सत्तेवरनं घालवलं, हे सत्तेवरनं आले. आज शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट पण आहे, बाजारभाव शेतीमालाला नाही, काय व्हायला पाहिजे तुम्ही काय सांगाल? शेतीमालाच्या जर बाबत पाहिलं तर शेतकरी गेली 3 वर्ष सतत मालाला बाजारभाव मिळत नाही आणि भांडवलच्या दृष्टीनं त्याची जमा खर्च पुरा होत नाही. अशा दृष्टीनं खूप असा म्हणजे त्रास आहे आज शेतकऱ्यांना. झालेली कर्ज, बाहेरून घेतलेली कर्ज, दागदागिने ठेवून हे केलेलं कर्ज, या सरकारने काय करणं अपेक्षित आहे? आता हे सरकारने मध्यंतरी थोडंसं केलं होतं सहाय्य, की लहान शेतकऱ्यांना सहाय्य केलेलं आहे, अजून मोठ्या शेतकऱ्यांना काही तसं सहाय्य दिलेलं नाही. पण हेच भाजप सरकार जर आलं तर कालांतरानं शेतकऱ्यांची सुद्धा बाजू सावरून येतील असं मला तरी वाटतं. आपला देश अतिशय सुखी राहू शकतो तो नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच, असं कार्यकर्ते म्हणतायत, तुम्हाला कितपत पटतंय? आम्हाला तरी वाटतं मोदी हा साधा हुशार माणूस आहे. तो काय एक स्वतः प्रापंचिक आहे असं काही नाही. त्याची जर घरची परिस्थिती पाहिली तर आई, 2 भाऊ अशीच आहे, म्हणजे काय फार मोठ्या प्रॉपर्टी आहे असं नाही काही. आज आपण पाहतो भारतामध्ये फकीर आहे असं म्हणतात. आज आपण पाहतो भारतामध्ये मोठमोठाले डीलर आहेत, पैशावाले आहेत, सर्व आहे, पण त्यांची दिशा वेगळी, यांची दिशा वेगळी. अशा दिशेनं निश्चित अगदी हे आपलं काम पुढे चालू ठेवू. आपल्यासोबत काही तरुण आहेत, मला तुम्ही काय सांगाल? डॉक्टर अमोल कोल्हे निवडणुकीला उभे आहेत, एक तरुणाबांड युवक आहे, संभाजी मालिकेत त्यांनी काम केलेलं आहे, अतिशय शब्दफेक जबरदस्त आहे. तुम्हाला काय वाटतं अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव यांच्या लढतीकडे तुम्ही कसं पाहता? अमोल कोल्ह्यांचा कितपत निभाव लागेल? निभाव तर लागायचा नाही, कारण विषय असा का
राज ठाकरे बी एक कलाकार आहे. राज ठाकरे बी सभा गाजवतो, लोकांना आकर्षित करतो. त्याचप्रमाणे अमोल कोल्हे बी आहे, एक अभिनेता आहे. हा सभा गाजवतो, लोकांना त्याच्या का अभिनेता म्हणून एक अट्रॅक्शन आहे. आणि नक्कीच ते मतात परिवर्तन होणार नाही, कारण तो हाडाचा राजकारणी नाही आहे. किंवा तो आज पळतोय शिरूर लोकसभा मतदारसंघ. इथून मागं बी समजा जुन्नर तालुक्यातील नारंगावचा रहिवासी असून सुद्धा त्याला कधी शिरूर लोकसभा मतदारसंघ समजलाच नाही. काही निवन त्याला म्हणा जुन्नर तालुक्यात बाबा किती गावं आहे, गावं किती आहे, किती जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आहे, पंचायत समितीचे, हा माणूस तो सांगू शकत नाही. अभिनेता म्हणून योग्य आहे, तो भूमिका करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली, छत्रपती संभाजीराजांची भूमिका केली. ही नक्कीच आम्हाला आपल्या हिंदू धर्माला अभिमानास्पद गोष्ट आहे. पण त्याच्या पाठीमाग त्याचा आधार घेऊन कुठेतरी राजकारण करणं हे चुकीचं आहे. मी महाराजांची भूमिका केली, मी महाराज आचरणात आणले, त्याबद्दल तुम्ही कार्य काय केलंय? तुम्ही मालिका ठीक आहे बनवली, मालिका बनवली, पैसा तुम्ही कमवला, प्रसिद्धी तुम्ही कमवली, याच्यातून समाजाला काय फायदा झाला आहे? समाजाला फायदा महाराजांवर भरपूर चित्रपट बनवले गेले, भरपूर मालिका बनवल्या गेल्या, त्याच्यातून बी लोकांना प्रेम महाराजांबद्दल झालेलं आहे निर्माण, आणि ते इथून पुढे राहणारच आहे. महाराज सांगण्या इतपत कोण मोठा नाही, कोल्हेसुद्धा मोठा नाही महाराज सांगण्या इतपत. एक नेता आणि एक अभिनेता, शिवाजीराव आढळराव एक सर्वसामान्यांचा नेता आणि एक अमोल कोल्हे एक अभिनेता, ह्या दोघांमध्ये तुम्ही फरक काय सांगाल? जनतेने कोणाला स्वीकारलं पाहिजे आणि का स्वीकारलं पाहिजे? स्वीकारलं पाहिजे का ज्याचं त्याचं क्षेत्र वेगळं असतं. अभिनेत्याचं क्षेत्र वेगळं, शेतकऱ्याचं क्षेत्र वेगळं, राजकीय माणसाचं क्षेत्र वेगळं. आणि राजकीय जर बघितलं तर दादा म्हणून योग्य आहे, कारण कधी तुम्ही जा, आता माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आहे, पण आता जरी दादांना फोन लावला उचलला नाही तर दादा एक अर्ध्या तासात रिप्लाय करू शकतात मला, आणि मला ते अनुभव आलेले आहे वैयक्तिक. आणि कधी बी लांडीवाडीलचा मोठा जनता दरबार भरतो, त्या ठिकाणी लोकांचे विविध प्रश्न मांडले जातात, सोडवले जातात. गोरगरिबांच्या वैद्यकीय मदत असेल, अपंगांचे प्रश्न असतील, सगळ्याच गोष्टींना तिथं आज जनता दरबार मोठा भरतो की त्यावर आढळराव ठोस भूमिका घेतात आणि कार्य करत असतात. आता बी आमच्या गावासाठी भरपूर त्यांनी पूल बांधले, आखाडा कुस्तींचा आखाडा, का त्यांनी 4 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलेलं ग्रामस्थांना का मी आखाड्याला लागन तेवढा पैसा देतो, आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांची कारवाई केली. एका आखाड्याचा एक अर्धा पार्ट तयार झाला, अर्धा पार्ट आता पुढल्या याला निधी पडल्यावर तो बी काम चालू होईल. बैलगाड्याची शर्यत सुरू झाली नाही, न्यायप्रविष्ट बाब आहे. आढळराव प्रयत्न पण करतात, मात्र विरोधक सतत बैलगाड्याचा विषय घेऊन आढळरावांना बदनाम करतात असं आढळरावांचे समर्थक सांगतात. तुम्हाला काय वाटतं? आता एक प्रसंग असा होता का मी बी त्याचा साक्षीदार आहे. काही एक वेळेस वळसे पाटील साहेब यांच्या पूजन ऑफिस आहे, त्या ठिकाणी मीटिंग होती. त्यावेळेस बैलगाडा मालक काहीतरी प्रश्न घेऊन आले होते बैलगाड्याचे, आणि त्या ठिकाणी थोडं काय व्हायचं का घाट बैलगाडा आणि बैलगाडा मालक कमी, यात्रेकरू जास्त, त्याच्यावर पोटपाणी भरणारे जास्त, तर दादा त्यांच्या निधीतून घाट बांधत सुटलेले, आणि ते कुठेतरी त्या पुढल्या पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठेतरी ते डॅमेज होत होतं. तर त्यांनी सांगितलं अरे काय हा धंदा आहे तुमच्या पोरांना, जर काही कामधंदा नाही काय नाही, त्या काय गाड्यांच्या पाठीमागं पाडतात, काय गाड्यांपासून फायदा आहे. म्हणजे त्यावेळेची त्यांची भूमिका आणि आत्ताची भूमिका, इलेक्शन आलं का गाडा गाडा करायचं. दादा गाडा चालू आहे त्यांची, न्याय प्रविष्ट वकील स्वतः लावला आहे, वकील स्वतः लावून 2-3 वेळा भाजप सरकारने मध्ये चालू केलं होतं. आता जो कोण तो पेटा संस्था आहे त्याचे जे कोण मान्यवर आहे ती सगळी यांचीच माणसं आहे. यांनीच आहे ना म्हणजे राष्ट्रवादीची, हा काँग्रेस राष्ट्रवादीचीच ती माणसं आहे का. कदम त्यांनी काय करायचं, कारण सर्वसामान्य माणूस हा कदम शिवसेनेच्या पाठीमागा असतो. बैलगाडा म्हटला का सर्वसामान्य असतो, गोरगरीब असतो, धंद्यावाला असतो, सगळे असतात. आणि आम्ही पाहत असतो, आम्ही लहानपणापासून पाहतोय घाटात आढळराव आले काय आलं तर लोकांचा जल्लोष वगैरे पाहत असतो. हे कुठेतरी यांना डॅमेज होतं, आणि त्याच्यामुळे मग कुठेतरी घाट बंद करायचे, यात्रा बंद करायच्या का, जेणेकरून आहे ना त्या पब्लिक डिवायडेशन झालं पाहिजे. आणि नंतर घाटाला ते नावं बी ठेवायची का ही बैला पाठीमागं पोरं आहे ना, ही नालायक पोरं फिरतात, ही टुकार पोरं आहे. आणि आता इलेक्शन आली का बैलगाड्याचा मुद्दा लावून धरायचा यांनी. अतिशय चुणचुणीतपणे बोलत आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला अपयश आलं, शेतकरी या सरकारवर नाराज आहे, काय व्हायला हवं आणि ही नाराजी योग्य आहे का? आता पहिली गोष्ट, हे ज्यावेळेस सरकार आलं यांनी एक चांगला योग्य निर्णय घेतला पहिल्याच वर्षी का कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई का, ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व माल जातो, आपल्या बी शेतकऱ्यांचा जातो.
तर त्या ठिकाणी प्रशासक नेमला, संचालक बॉडी सगळी बरखास्त केली. प्रशासक नेमल्यावर असं झालं होतं का सगळं गव्हर्नमेंटच्या अंडर खाली आलं होतं. पण काय होतं का बाजार समिती यांची, सभापती यांचा, उपसभापती यांचा, संचालक यांचे आणि व्यापारी बी यांच्या हाताशी. त्याच्यामुळं नक्कीच व्यापाऱ्यांचं संगनमत असतं का उद्या कोणत्या मालाला भाव पाडायचा आणि कोणत्या मालाला भाव किती फोडायचा हे व्यापाऱ्यांच्या हातात असतं. संचालकांची साखळी पद्धत असते. शेतकऱ्याचा याच्यात काही दोष नाही, सरकारचा काही दोष नाही. यांचे जर सभापती, संचालक यांचे सगळे, हे व्यापारी यांचे सगळे, तर हे का नाही भाव देऊ शकत. ग्राहक खरेदी करायला तयार असतो. आता ज्यावेळेस भाव वाढती, समजा इथं बी काही सगळे शेतकरी असा काही प्रकार नाही, इथं बाजार भरतो, इथं लोकांना 10ची वस्तू 20ला घ्यायला लागते, पण माणूस तो विचार करीत नाही. तर कारखानदार आज त्यांच्या ताब्यात आहे. कारखानदारी सर्व चेअरमन, संचालक, कारखाने त्यांचे, ऊसाचे भाव त्यांच्या हातात आहे सगळे. तरी सरकारच्या नावाने वड, अरे सरकारने असं केलं आहे काय? कारण यांच्याच हातात आहे सगळं. उद्या यांनी द्यावं ना, समजा साखरेला आहे ना 3600 भाव द्यावा. ज्यावेळेस कोल्हापूर जिल्ह्यात साखरेला एवढा भाव भेटू शकतो, बाहेरच्या देशात गुजरातमध्ये पाहिलं तर तरकारीला भाव भेटू शकतो, दुधाला भाव गुजरातमध्ये भेटू शकतो, महाराष्ट्रात का नाही? आज आपण या ठिकाणी बघतोय सगळ्या दूध संस्था यांच्याची. पराग आज देवेंद्र शेठ म्हणजे वळसे पाटलांच्या अर्ध्या मालकीची संस्था आहे. आज त्या ठिकाणी दूध कोणत्या रेटने घेतलं जातं, आज त्याच्यापासून चीज, बटर, अमुक तमुक हे करून एक्सपोर्ट केलं जातं. आज तुम्ही पैसा कमावताय. आज देवेंद्र शेठ शाह झालेत गब्बर, शेतकरी झालाय, दूध घालू घालू मरायला लागलाय फार. याच्यात भूमिका कोणची? आता मला एक सांगा, पुणे जिल्हा हा पवार साहेबांचा बालेकिल्ला. पवार साहेबांची ताकद या जिल्ह्यामध्ये पूर्वी खूप होती. आढळरावांनी गेले 15 वर्ष पवार साहेबांची डाळ शिजू दिली नाही. यावेळेला मात्र अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिलेली आहे. पवार साहेब एक चांगला माणूस असतानाही त्यांना या मतदारसंघामध्ये यश येत नाही. काय कारण असेल? कारण असं का त्यांचे जे कार्यकर्ते काय हो, ठीक आहे, व्यक्तिगत पवार साहेब म्हणून आपण चांगलं मानतो पवार साहेबांना बी, कारण त्यांना बी थोडी शेतकऱ्यांची जाण आहे. पण पाहायला गेलं त्यांचे खालचे आमदार असतील, खालचे पुढारी असतील, गाव लेवलला त्यांचे कार्यकर्ते असतील, हे चांगले नाही पहिली गोष्ट. आणि हे चांगले नसल्यामुळं लोक त्यांना स्वीकारती नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. कारण कदम प्रत्येक गावात बघितलं तर गावागावात तंटे लावून द्यायचे काम हेच करतात, गावात कुरघुड्या करण्याचं काम हेच करतात. एखादं विकास काम आलं तरी ह्या विकास कामाला खो घालण्याचं काम हेच करतात. म्हणजे थोडक्यात एक गाव भागाला म्हणे का इचूम यायला पाहिजे, पण ही अशी एक राष्ट्रवादीची पद्धत आहे. आता आम्ही त्या आखाड्याच्या बाबतीत बघितलं, आढळरावांनी ज्यावेळेस 4 वर्षापूर्वी घोषणा केली का बुवा आखाड्यासाठी आमची ग्रामपंचायत विरोधी पार्टीची आज, पण ज्यावेळेस आढळरावांनी सांगितलं का मला पेपर पूर्ण करून द्या माझे, मी तुम्हाला आखाडा पुढल्या वर्षी इथं ज्यावेळेस कुस्त्या असतील त्यावेळेस आखाडा योग्य प्रकारे, आम्हाला 3 वर्ष ग्रामपंचायतीने पेपरच दिले नाही. याच्यात चुकी कोणची आहे? आढळरावांची चुकी नाही का शिवसैनिकांची चुकी नाही का? जो कारभार ज्यांच्या हातात आहे, मग हा हातात कोणचा? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. मग त्यांचे चेले जर असे असतील तर त्यांना काही इथं कोण विचारणार आहे? शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता. शिवसेनेकडनं उमेदवार आयात करावा लागला आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी द्यावी लागली आणि म्हणतायत की आमचा उमेदवार तगडा आहे. तुम्ही कसं पाहता? तगडा आहे तर विलास लांडे साहेब आज एवढे तगडे उमेदवार आहे का ज्यांनी पक्षासाठी अख्खी निष्ठा वाहिली. गेल्या वर्षी लोकसभेला कोणी उमेदवार भेटत नव्हता, त्यावेळेस पक्षाच्या मदतीला विलास लांडे धावून आले. आणि गेल्या वर्षी असं झालं का विधानसभेला त्यांना पाडण्यात आलं, म्हणजे अंतर्गत राष्ट्रवादी दुखून अंतर्गत पाडण्यात आलं. ह्यावेळेस बी विलास लांडे म्हटले पक्षासाठी मी परत आहेचे, पण त्यानंतर सुद्धा विलास लांडे सारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला डावलून सुद्धा यांनी आयात उमेदवार केला अमोल कोल्हे सारखा, का ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही. मग हे जर असं राजकारण हे करीत असले तर हे गावोगावी राजकारण चालतंय, यांना बाकी काही लागत नाही. यांना निष्ठावान कार्यकर्ते अजिबात चालती नाही का? ज्याच्याकडं फोकस आहे, ज्याच्याकडं हे कोणाला तरी बळीचा बकरा बनवायचा, त्या प्रकारे कोल्हेंना बळीचा बकरा बनवला. खासदार शिवाजीराव आढळराव चौथ्यांदा चौकार मारणार असं तुम्ही म्हणतायत, कार्यकर्ते म्हणतायत, स्वतः आढळराव पण म्हणतायत. खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते असं म्हणतायत. आढळराव चौकार मारायची भाषा करतायत, त्यांना हातामध्ये साधी बॅट पण धरता येत नाही, लागले चौकार मारायला. तुम्ही काय सांगाल? आता चौकाराचा विषय असा राहिला की दिलीप मोहितेंना म्हणावा का गेल्या वेळेस तुम्ही उभे होते, तुम्हाला साधी 1 रन सुद्धा काढता आली नाही काय, तुम्ही अर्ध्या पिचमधूनच आऊट झालेत, तुमचा विषय संपलेला आहे, तुम्ही आता वयस्कर झालेले आहे, कुठंतरी घरी बसावा काय, आणि चौकार मारण्याची तुम्ही चिंता करू नका. कारण दादाच्या पाठीमागे एवढे चाहते, एवढा प्रेक्षक वर्ग आहे का दादा चौकार नाही सिक्सर सुद्धा मारू शकतात काय. सर्वसामान्य जनता आढळरावांच्या बरोबर आहे, पण तरुण वर्ग जो आहे तो कोल्हेंच्या बरोबर दिसतोय. कोल्हे आले की पोरं सेल्फी काढतायत,
म्हणजे ही तात्पुरती फक्त एक कलाकार म्हणून पोरजवळ येत आहेत का हे राष्ट्रवादीनं मतदार सगळे कव्हर केलेत असं वाटतं तुम्हाला? आता साहजिकच आहे ना, अभिनेता असल्यावर आता समजा नितीन बानगुडे पाटील आहे, शिवसेनेचे आज ते संपर्क प्रमुख आहे, मोठा वक्ता आहे, शिवव्याख्याता. आज ते बी आता शिवसेनेचे असले तरी आता आमच्या इथलचं उदाहरण घ्या, आम्ही शिवव्याख्याता इथं नितीन बानगुडे पाटील ठेवलेले. त्यावेळेस राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या काही बी तरुणांनी फोटो काढलेले सेल्फी त्यांच्याबरोबर. त्याच्यामुळे उद्या रजनीकांत आला तो कोणत्या पक्षाचा आहे लोकांना घेणं नाही. रजनीकांत एक अभिनेता आहे, तसा अमोल सेल्फी काढायला आलेल्या तरुणांचं मतामध्ये रूपांतर होईल का, याचा कोल्हेंना फायदा होईल का? नाही, काहीच होऊ शकत नाही, कारण तो अभिनेता आहे. फक्त त्यांनी एक अभिनेता किंवा नाटककार एवढीच भूमिका बजावावी. कारण अभिनेता म्हणून नक्कीच सगळ्यांना वाटतं बुवा अमोल कोल्हे कसा आहे पाहावं, जरा त्याची भाषा कशी आहे पाहावी, त्याच्याबरोबर सेल्फी घ्यावा. अरे पण सेल्फी घेण्यासारखं तिच्यात काहीच नाही ना. आज महाराजांबद्दल आपल्याला आदर आहे, महाराजांबरोबर आपण सेल्फी घ्या. महाराजांचे गुण आचरणात आणा, अमोल कोल्हेचे गुण आचरणात नका आणू. महाराजांनी शिकवण दिली नाही का पदासाठी कोणत्या तरी बंडाळी करणे, कोणत्या विरुद्ध डावपेच करणे, हे महाराजांनी कधी केलं नाही. महाराजांची शिकवण ही कदम चांगलीच राहिलेली आहे. आणि आपण सगळे महाराजांचे मावळे, महाराजांचे विचार आचार सगळे आपल्यात कणाकणात भरलेले आहे. तसे कोल्ह्यांच्या कणाकणात भरले नाही. कोल्ह्यांचा स्वार्थ आहे का कुठेतरी राष्ट्रवादीत जाऊन आहे ना ब्रिगेडी लोकांच्या पाठीमागं लागायचं. त्यावेळेस असा विषय झाला का जुना इतिहास बदलून आता ही संभाजी मालिका पुढे चाललेली आहे. याला काय अर्थ नाही ना. जो जुना इतिहास आहे तो खराखुराच मांडला पाहिजे. डॉक्टर अमोल कोल्हे काही ठिकाणी रिक्षामधून प्रचार करतात, काही ठिकाणी घोड्यावर बसून प्रचार करतात. भाषणामध्ये त्यांची जी शब्दफेक आहे ती सर्वसामान्य जनतेला काही अंशी भावत नाही, तरुणांना मात्र त्यांची भाषा आवडते. तुम्ही काय सांगाल? आता मी एक फोटो पाहिला व्हॉट्सअपवर का अमोल कोल्हे रिक्षात बसलेत. माझं तर मत असं आहे का रिक्षात ते 4 जण बसलेले, गुन्हा दाखल करा त्यांच्यावर. जर तुम्ही जर आज खासदार व्हायला निघाले तर तुम्ही जर कायद्याची तुडव करताय तर हा गुन्हाची. आणि दुसरी गोष्ट अशी का घोड्यावर बसा कशावर बसा, काय शेवटी शिवाजी आढळराव यांचं बी घराणं शिवाजी महाराजांचं वंश परंपरागत सरदार राहिलेलं घराणे. म्हणजे त्यांच्या रक्तात आहे ना शिवाजी महाराज दडलेले. आणि हे कोल्हे बिल्ले लांडगे बिंडगे काय यांचा काही सवाल नाही इथं. 2004-2019 प्रत्येक निवडणुकीमध्ये आढळराव चढत्या क्रमाने मतं घेत असतात. 2019च्या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती राहील तुम्हाला काय वाटतं? परिस्थिती असं राहील का हा चौकारच असणार. आणि चौकार म्हणजे 4 धावांचा चौकार असतो, त्याचप्रमाणे हा 4 लाखाचा चौकार असणार. प्रेक्षक आपण पाहताय आढळरावांच्या बरोबर सर्वसामान्य जनता आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबरोबर जरी तरुण असले तरी ही मंडळी सेल्फी काढतायत. सेल्फी फोटो काढणारी मंडळी मतदान करतील असंच नाही, आपल्यासोबत इतरही काही बाबा आहेत. आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्याला ना अमोल कोल्हेंना नाव ठेवायचं ना आढळरावांची बाजू घ्यायची. बाबा तुम्हाला काय वाटतं, आढळराव आणि कोल्हे यांचा सामना कसा होईल? त्यांचा सामना काय, कोल्हे कलाकार आहे, आढळराव खासदार आहे, कसा होणार कोल्हे? नाही, आढळराव अगोदर जेव्हा खासदार झाले सुरुवातीला ते पण सर्वसामान्यच होते. अगोदर त्यांनाही काय अनुभव नव्हता, जनतेने निवडून दिलंच की. अहो काही कामं केली होती आढळरावनी, जनतेत येत जात होते ना. तसं हा खाली एक कलाकार म्हणून फिरतोय. आलं सर, कलाकार म्हणून आमदार किंवा खासदार किंवा काय असं काहीच नसतं ना. हे काही वेळेला फिरत होते समाजात आढळराव. जरी निवडणुकीला उभे नव्हते ना तर ते फिरायचे, घाटात यायचे, इकडे यायचे. म्हणजे सर्वसामान्य जनतेबरोबर डॉक्टर अमोल कोल्हे यांचा संपर्क कमी आहे असं तुम्हाला म्हणायचं? हा, कमीच आहे. बाबा तुम्ही काय सांगाल? आता हा जो सामना दोघांचा होतोय, ऐका ना, दोघांचा सामना होतोय आढळराव आणि कोल्हे. कोल्हे जुन्नर तालुक्यातील आहे, आढळराव आंबेगाव तालुक्यातील आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं, अगोदरचे खासदार नाही, पूर्वी असं म्हटलं जायचं की खासदार खूप दूर असायचे, खासदार कोणाला पाहायला मिळत नसायचे, कोणाला भेटत नसायचे. आढळराव आता सर्वसामान्यांना भेटतायत, बोलतायत, हे वास्तव आहे. बरोबर आहे. मग आता कोल्हे आणि आढळराव ह्या दोघांचा सामना कसा रंगेल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एक ज्येष्ठ आहात. आता हे म्हणजे कसं आहे की आढळराव म्हणजे सूर्य आणि चंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत ही जागा कधी अलग होणार नाही, अशी भूमिका आहे ती. आता हे म्हणजे नवीन लोक जे उभे राहिलेत, हे कोल्हे जरी आहे पण कलाकार म्हणून उभे आहेत, पण तसे हे नाही. हे म्हणजे
जनतेला धरू नयेत, त्यांच्या पाठीमागं सारखी पळत आहेत असे. नाशिक महामार्ग रस्त्याचं काम अपूर्ण आहे, ट्रॅफिकचा खूप प्रश्न गंभीर आहे, काही प्रमाणात सुटला आहे, पण आढळरावांना हा प्रश्न सोडवता आला नाही असा आरोप होतोय. काही अंशी तो खरा पण आहे. तुम्ही काय सांगाल? कसं आहे, आरोप करणं हे विरोधी पक्षाचं काम असतं. आज 139 किलोमीटरचा हा पुणे नाशिक हायवे, हा पुणे नाशिक हायवे ज्यावेळेस ओपन झाला त्यावेळेस लोकसंख्या कमी होती, वाहनांची संख्या कमी होती. आज मितीला अशी परिस्थिती आहे, रस्त्याचं रुंदीकरण आहे त्याच प्रमाणात झालेलं आहे. पहिलं होतं तेवढंच आहे, रस्ते तेवढेच राहिले, परंतु वाहनांची संख्या वाढली, लोकसंख्या वाढली, त्यामुळे साहजिक ट्रॅफिक होणार. परंतु खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील ज्यावेळेस पहिल्यांदा खासदार झाले त्यांची अशी गोष्ट लक्षात आली की समोरच्या बाजूला ट्रॅफिक एवढं होते, परिस्थिती चाकण असेल, मोशी असेल, भोसरी असेल, आमचं नारायणगाव असेल, या ठिकाणी ट्रॅफिक वाढते, यावरती पर्याय काहीतरी सुचवला पाहिजे. त्यामुळे त्यांनी प्रथमतः प्रस्ताव मांडला केंद्रामध्ये की आम्हाला या रस्त्याचं रुंदीकरण करायचं, या हायवेचं काम करायचं. त्या प्रस्तावाला काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये कधीही मंजुरी मिळाली नाही. ज्यावेळेस शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं, या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, त्यानंतर रस्त्याचं काम चालू झालं. 137-38 किलोमीटरचा हा रस्ता, एवढा मोठा रस्ता रुंदीकरण करणं हे काही खायचं काम नाही. आपल्याला घराची भिंत बांधता येत नाही एका वर्षासाठी. त्यासाठीच निवडून दिलं असतं ना. ऐका ना, माझा प्रश्न माझे उत्तर कंप्लीट होऊ द्या. परिस्थिती अशी झाली, ज्यावेळेस खासदार झाले, खासदारांचं काम आहे केंद्राचे रस्ते करणे. रस्त्याला मंजुरी झाल्याच्या नंतर काम चालू झालं. काही अडचणीचे रस्ते असतात, शेतकरी भावाभावांमध्ये भांडणं असतात, जमीन संपादन करण्यामध्ये प्रॉब्लेम येतात, भावाभावांची भांडणं कोर्टामध्ये गेली. त्यामुळे बऱ्याचशा रस्त्याचं जवळजवळ फक्त आता माझ्या हिशोबाने 20-1 किलोमीटरचं काम फक्त बाकी आहे. बाह्य वळणाची कामं, घाटातली कामं असतील, ही फक्त बाकी आहेत. बाकी संपूर्ण रस्ता चाकणचं विमानतळही पुरंदर तालुक्यामध्ये गेलं, हे सुद्धा आढळरावांचं अपयश आहे असा त्यांच्यावर आरोप होतोय. तुम्हाला काय वाटतं, विरोधक जे आरोप करतात त्यात तथ्य आहे का? तुम्ही काय सांगाल? नाही, या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे. कारण विमानतळ बनवणे म्हणजे काही एकर आणि 2 एकरचं काम नसतं. 5,500 एकर सपाट जमीन लागते विमानतळ बनवायला. आणि हे विमानतळ अशा ठिकाणी बनू शकतं ज्या ठिकाणी अशी सपाट जमीन आहे, जेणेकरून धावपट्टीला विमान उडताना कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये डोंगरांचं प्रमाण जास्त आहे, नदी आहे, भीमासारखी नदी आहे, ती नदी आडवी येते, धावपट्टी बनू शकत नाही. भौगोलिक परिस्थिती याला अनुकूल नाही. विरोधक आज काही पण बोलत असतील, विरोधकांचं काम हे टीका करणं. दादांचा जो उधळणारा वारू आहे, जो झेंडा घेऊन घोडा वावरतो, तो घोडा हे विरोधक रोखू शकत नाही. यांच्यामध्ये धमक नाहीये हा वारू रोखण्याची. तुम्ही मगाशी म्हणालात शिवाजीराव आढळराव यांचा वारू पुढेच जाणार, त्यांचा वारू रोखण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मैदानात आहे. काय होईल तुम्हाला काय वाटतं? 100% अमोल कोल्हेंचा पराभव होईल. शिवाजीराव दादा आढळराव पाटील हे 4 लाख मतांनी 100% निवडून येतील. कारण सामान्य माणसाच्या, सामान्य जनतेची प्रतिक्रिया अशी आहे, सामान्य जनता खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या पाठीमागे खंबीर उभी आहे. अमोल कोल्हे माझा दुश्मन नाही, अमोल कोल्हे हा देखील माझा पाहुणाच आहे. परंतु परिस्थिती आहे अशी, अमोल कोल्हे 5-6 वर्षापूर्वी जर ह्या तालुक्यात आला असता तर थोडीफार परिस्थिती बदलली असती. आढळराव पाटलांचा वारा कोणीही रोखू शकत नाही. परिस्थिती थोडीफार बदलली असती म्हणजे मताधिक्य थोडंफार कमी झालं असतं. परंतु अमोल कोल्हे 1 महिन्यापूर्वी या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले, त्यांचा जनसंपर्क नाही, कुठल्याही प्रकारचं काम नाही. तुम्ही एक कलाकार म्हणून आमच्या हृदयामध्ये 100% आहात, परंतु एक कार्यकर्ता आणि एक राजकीय नेता म्हणून आम्ही तुम्हाला स्वीकारू शकत नाही. कारण तुम्ही आमचं कुठलंही काम करू शकत नाही, कारण तुम्हाला त्यातला कुठलाही अनुभव नाही, प्रशासकीय बाबींचा कुठला अनुभव नाही, काहीच नाही. ठीक आहे, तुमचं वक्तृत्व चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, आम्हाला त्याचा आदर आहे. परंतु जे संसदेमध्ये प्रश्न आमचे शिवाजीदादा आढळराव पाटील मांडतात, 1100-1200 प्रश्न जे 5 वर्षामध्ये विचारतात, त्या प्रश्नांना जी तालुक्यामधील प्रश्न असतील किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघात 6 तालुके आहेत, या 6 तालुक्यातले असे प्रश्न असतील जे न सुटणारे प्रश्न आहेत, तेच न सुटणारे प्रश्न फक्त आमचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटीलच मांडू शकतात. आणि त्यांचं तिथं होल्ट आहे, त्या संसदेमध्ये खासदारांचा होल्ट आहे. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं, एक कार्यकर्ता म्हणून मला वैयक्तिक असं वाटतं की शिवाजीराव आढळराव पाटील यांना कुणीही उभा करा. राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाला ह्या मतदारसंघामध्ये स्वतःचा उमेदवार मिळाला नाही, डॉक्टर अमोल कोल्हेंना आयात करावं लागलं आणि त्यांना आता उमेदवारी दिली. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे ना. राष्ट्रवादी काँग्रेसला 6 तालुक्यामध्ये उमेदवार भेटला नाही. एक उमेदवार होता, त्याच्यात पात्रता होती, त्यांनी रस्सीखेच केली असती, काहीतरी केलं असतं. सन्माननीय नामदार भोसरीचे माजी नामदार विलासरावली लांडे पाटील या ज्येष्ठ कार्यकर्त्याचं आणि निष्ठावंत कार्यकर्त्याचं ह्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्याची पायमल्ली केली. चांगला माणूस होता, एक लोकमत होतं त्याला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला कसं होतं, सामान्य माणसाची जनता किंवा लोकांमध्ये असलेला नेता त्यांना चालत नाही, त्यांना सामान्य माणूस चालत नाही. त्यांना कसं एक फोकसमध्ये असलेला माणूस चालतो, सेलिब्रिटी लागतो त्यांना. आज विलासराव लांडेंसारखा माणूस चांगला होता, त्यांच्या मागे जनमत पण होतं. थोडासा त्यांनी खासदारांना शह दिला असता, परंतु आज ते देऊ शकत नाही. अमोल कोल्हे खासदारांपुढे टिकू शकत नाही. मंगलदास बांदल म्हणाले मी निवडणूक लढवणारच, मी आढळरावांचा टांगापलटी करणारच, नाही निवडून आलो तर समाजाला तोंड दाखवणार नाही. आज ते मैदानातून पळून गेलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधले गेलेत. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, तुम्ही बोलला, अतिशय छान प्रश्न विचारला तुम्ही मला वैयक्तिक असं वाटतं, मंगलदास बांदल हा माणूस फक्त जिल्हा परिषदेच्या एका गटापुरता मर्यादित आहे आणि तो माणूस फक्त स्वार्थाचं राजकारण करतो. स्वार्थ सोडून त्या माणसाला दुसरं काही सुचलेलं नाही. मला तरी वैयक्तिक असं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं, राजकीय नेता कसा असावा याला देखील काही नियमावली आहे. त्याच्यावरती कुठल्या प्रकारचे केसेस नसावे, गुन्हे नसावे, काही नसावे, स्वच्छ चारित्र्याचा माणूस असावा. आमच्या खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांसारखा. मला दाखवा ना, फक्त बैलगाड्याच्या प्रश्नासाठी लढणारा हा माणूस, फक्त बैलगाड्या संदर्भात असणारे गुन्हे या माणसावरती आहेत. जो माणूस सामान्य शेतकऱ्याबरोबर 24 तास राहतो, अर्ध्या रात्रीला तुम्ही फोन करा, फोन उचलतो. मंगलदास बांदलचं तसं नाही, तो राजेशाही थाटात वाढलेला माणूस आहे. ठीक आहे, माझं असं म्हणत, मला टीका करायची नाही, मंगलदास बांदलांवरती मला टीका करायची नाही. ठीक आहे, तुम्ही उमेदवारी जाहीर केली, मान्य आहे, कुणाला पण सुरुवात थोपटले, मी लाल मातीमध्ये त्यांना लोळवणारच, अशा खूप गर्जना केल्या आणि नंतर मात्र बिळात जाऊन बसले. वल्गना करणाऱ्यांचं कसं असतं, आपण म्हणतो की ज्याच्या खिशात पैसे नसतात ना, तो चिल्लर वाजवत असतो, खिशामध्ये खुळखुळ करीत असतो, माझ्याकडे लय पैसे आहेत. परंतु जे मोठाले श्रीमंत लोक असतात ना, त्यांच्या खिशात नोटाचे बंडल असतात, ते कधी वाजवत नाही. तसे आमचे दागे आणि वाघ अशा पद्धतीने मी म्हणतो, एक शब्द वापरतो, सामान्य जनता आहे आमच्या बाजूची, ह्या आपल्या शिरूर तालुक्यातली. मी सांगतो, प्रत्येक रविवारी त्या ठिकाणी लांडेवाडीला जनता दरबार भरतो. ह्या जनता दरबारमध्ये लोक काही बोलतात, विरोधक बोलतात, सामान्य जनता कधीच बोलत नाही. सामान्य जनतेतला मी पण एक सामान्य माणूस आहे. सामान्य जनता असं कधीच बोलत नाही, कारण सामान्य जनतेला खासदार आढळराव पाटील यांच्या ऑफिसचा दरवाजा सताळ उघडा असतो. कुणीही जा, कुणीही भेटा, दादांना तुमच्या प्रश्न काय बाबा, कशासाठी आला. आणि विशेष गोष्ट अशी, दादांना प्रत्येक गावातल्या कमीत कमी 400 कार्यकर्त्यांची नावं तोंडपाठ आहेत. तुमचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील, आपुलकीने विचारपूस असेल, काय अडचण आहे तुला, दादा स्वतःची पदरमोड करतील, परंतु कार्यकर्त्याला कधीही विनमुख पाठवणार नाही किंवा त्याच्या काम जर होत नसेल स्पष्ट सांगणार. स्पष्ट वक्तव्य, त्यानंतर अतिशय प्रेमळ, अतिशय मायाळू असणारी ही व्यक्ती. ह्या व्यक्तीला मंगलदास बांदल काय कोणी असलं ना, इथे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दादांचा वारू कुणीही रोखू शकत नाही. आढळरावांचं काम चांगलं आहे, आढळराव निवडून येतील असंही काही मंडळी म्हणतात. आपल्यासोबत काही तरुण आहेत, काय त्यांना वाटतं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या मतदारसंघाच्या निवडणुकीकडे, ह्या दोन्ही लढतीकडे तुम्ही कसं पाहता? आढळराव आणि कोल्हे यांची दोघात जी लढत होते, ह्या सामन्याकडे तुम्ही कसं बघता? इथे गेली 15 वर्ष शिवाजीदादा अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात आणि कोल्हे जे आलेले आहेत ते एक अभिनेता म्हणून आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे फक्त एक अट्रॅक्शन म्हणून लोक पाहतात, बाकी काही नाही. तुम्ही काय सांगाल? डॉक्टर अमोल कोल्हे आणि आढळराव हा दुरंगी सामना लक्षवेधी ठरला आहे, संपूर्ण महाराष्ट्रभराची चर्चा पण होते. ही फक्त चर्चाच राहील का आढळरावांना ही निवडणूक जड जाईल? तुम्हाला काय वाटतं? मला तर वाटतं आढळरावांना ही निवडणूक जड जाणार नाही, कारण अमोल कोल्हे ते एक हे ॲक्टर आहेत, त्यांनी ॲक्टिंगच करावं आणि ॲक्टिंग ही फक्त एक अर्धा तासापुरती असते. त्याच्यानंतर तो बाहेर आलेला माणूस हा वेगळा असतो, हे समाजाला समजत नाही. तर दादा हे पहिल्यापासून त्याच्यात रस्ते त्या ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये, आणि त्यांची कामं पण भरपूर चांगली आहेत. मतदारांना तुम्ही पाहताय, तुम्हाला जे योग्य वाटतं तो योग्य निर्णय घ्या. ज्या उमेदवाराचं काम चांगलं असेल त्याच्याच पाठीशी उभे राहा. ते पिकणाऱ्या मालाला बाजारभाव नाही. शेतकऱ्यांच्या या नाराजीचा फटका या लोकसभा निवडणुकीमध्ये आढळरावांना बसू शकतो. तसं जर पाहिलं तर भारत स्वतंत्र झाल्यापासूनच शेतकरी अडचण येते.
ही इलेक्शन आली का शेतकरी अडचणीत हे असे नेत्यांवर पक्षांवर सरकारवर टीका होती. शेतकरी अडचणीत नाही असं म्हणायचं आहे? शेतकरी अडचणीत आहे पण तो गेले 50 वर्ष अडचणीत आहे. परंतु इलेक्शन आली का सत्तेवरचे किंवा सरकारवर हा आरोपच होत असतो, तो कुणाचा असू द्या. सर, आरोप खोटा आहे का? आरोप बरोबरच आहे. हे सरकार यातनं मार्ग का काढत नाही? शेतकऱ्याची जी कोंडी झालेली आहे हमी बाजार भावाची, जी सोडवणूक का होत नाही? पिकांना नैसर्गिक दृष्ट्या कधी कधी साथ मिळत नसेल, नियोजन कोणी करायचं? साथ मिळाली तर शेतकऱ्याला साथ मिळत नसेल. शेतकऱ्याने शेतीमध्ये कोणता माल करावा, त्याची विक्री कशी करावी, निर्यात धोरण कसं अवलंबलं जावं, याची जबाबदारी कोणाची? सरकारचीच आहे. परंतु सरकारला सुद्धा बऱ्याचशा अंशी अडचणी असतात आणि त्या अडचणी ह्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असतात. शेतकऱ्याला फक्त विरोधक फक्त वेड्यात काढलं जातं, त्यांना चुकीची माहिती दिली जाते. शेतकरी अडचणीत आहे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण शेतकऱ्याबरोबर सर्वसामान्य पक्षसुद्धा आहेत आणि तो पक्ष म्हणजे फक्त शिवसेना आहे आणि तो सरकारमध्ये सामील आहे. उद्धव साहेबांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडलेली आहे आणि ती भक्कमपणे बाजू मतदार येत्या इलेक्शनला दाखवून देतील आणि निकालाच्या दिवशी ती समजेल. अमोल कोल्हे आणि आढळराव ह्या दोघांची जी लढत होते, ह्या लढतीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. सगळीकडे चर्चा अशी होती की अमोल कोल्हे आढळरावांचा यावेळेस काटा काढणार, पराभव करणार, अशी चर्चा महाराष्ट्रभर होते. तुम्ही या मतदारसंघातील एक मतदार आहात, काय परिस्थिती आहे, नेमकी काय सांगाल तुम्ही? साहेब, आता तुमचा प्रश्न जो आहे तो आढळरावांच्या बाबतीत आणि अमोल कोल्हेंच्या बाबतीत आहे. पण जर पाहिलं गेलं तर 2004 पासून या ठिकाणी दादा ही 4थी उमेदवारी आहे दादांची. 4थ्यांदा दादा लढतात. 2004ला पूर्णपणे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. त्याच्यानंतर सुद्धा दुसरी इलेक्शन लढली, त्यावेळेला सुद्धा 5-5 आमदार या ठिकाणी राष्ट्रवादीची होती आणि तिसऱ्या इलेक्शनला सुद्धा दादांनी हेच वक्तव्य वापरलं होतं की विधानसभेला हे 5ही औरंगजेबांचं मी काम करतो आणि जनतेने ते दाखवून पण दिले. त्याच्यामुळं आत्ताची इलेक्शन दादांसाठी सोपीची. स्टार वगैरे हे उमेदवार उभे केलेत तर दादा सुपरस्टार आहेत. दादा काही कच्चे गुरुचे चेले नाही आहेत. परंतु ही इलेक्शन राष्ट्रवादीने जनतेपुढं मतदारांपुढं अशी दाखवलेली आहे की ही दादांना फार अवघड आहे. परंतु माझ्या मनानुसार ही फार सोपी आहे. जुन्नरमध्ये आज शिवसेनेचे सोनवणे आमदार आहेत, खेडमध्ये सुरेश गोरे आहेत शिवसेनेचे, भोसरीमध्ये लांडगे साहेब आहेत आणि बाबूराव पाचरणे आहेत. ज्या ठिकाणी शिरूरमध्ये संताजी दानाजीची जोडी मानली जाते शिवाजी दादांना आणि बाबूराव पाचरणेंना. त्याच्यामुळे दादांना ही इलेक्शन फार अवघड आहे अशातलं काही गोष्ट नाही. ही इलेक्शन सर्वसामान्यांनी हातात घेतलेली आहे, सर्व छोटे छोटे कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे आणि दादा हे माझ्या हिशोबाने फार निवांत येते ही इलेक्शन. अमोल कोल्हे स्टार आहेत तर शिवाजीराव आढळराव सुपरस्टार आहेत. ह्या निवडणुकीमध्ये आढळरावांचाच विजय होणार, डॉक्टर अमोल कोल्हे यांचं पाणीपत होणार असं मतदार म्हणतायत. मतदारांनो, तुम्हाला योग्य वाटतंय तोच निर्णय घ्या. जो उमेदवार तुमचे प्रश्न सोडवेल त्याच्याच पाठीशी उभे राहा. हे सेना भाजप सरकारने कर्जमाफी केली. ही कर्जमाफी सगळ्यांनाच मिळाली असं नाही. काही अंशी शेतकरी नाराज पण आहेत. पवार साहेबांनी घोषणा केली की सत्तेवर आम्ही आलो तर संपूर्ण कर्जमाफी करू. अगोदर हे सत्तेवर होते. तुम्ही ह्या दोन्ही विषयाकडे कसं पाहता? तसं जर पाहिलं तर प्रत्येक वेळेला निवडणुका येतात आणि त्यावेळेला ही कर्जमाफीची शेतकऱ्यांची जी असते ती कर्ज, ही पीक कर्ज माफ करण्याची जी भाषा करतात, तर त्यावेळेला सुद्धा काँग्रेसचं सरकार होतं आणि आता मोदी सरकार आलं. तर मोदी सरकारने मध्ये काढलं होतं की 500 रुपये महिना आणि वर्षाला 6,000 रुपये आम्ही शेतकऱ्यांना आम्ही देऊ. हे झालं यांचं. पण यांनी यांच्या उलट असं सांगितलं की तुम्ही 6,000 देताय ना, मग आम्ही 72,000 रुपये. तर हे जे आहे ही फसवणूक आहे. ही केवळ मतदान होण्याकरता काही गोष्टी हे आणि युक्ती लढवतात हे सगळं खोटं आहे. प्रेक्षको, आपण पाहतोय जनता काय म्हणते, मतदार काय म्हणते. डॉक्टर अमोल कोल्हे यांचं मालिकेमध्ये नक्कीच काम चांगलं आहे.
एक चांगला युवक आहे, कलाकार म्हणून नक्कीच त्यांचं कौतुक करायला हवं. मात्र शिरूरची मतदारसंघातील ही जनता त्यांना स्वीकारेल का हाही प्रश्न आहे. आढळराव गेले 15 वर्ष या मतदारसंघामध्ये चांगलं काम करत आहेत. सर्वसामान्य जनता आढळरावांबद्दल चांगलं प्रेमही व्यक्त करते. राष्ट्रवादी काँग्रेसला ह्या मतदारसंघामध्ये स्वतःचा उमेदवार मिळत नव्हता. शेवटी उमेदवार बाहेरून आणावा लागला. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली. सभांना गर्दी पण खूप होते, परंतु ही गर्दी, ह्या गर्दीचं रूपांतर मतदानामध्ये होईल का हा एक संशोधनाचा विषय आहे. प्रेक्षक हो, मतदारांनो, जो योग्य उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा. कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका. मतदान हे पवित्र काम आहे. मतदान जरूर करा हीच अपेक्षा. मंडळी, आपण सगळ्यांनी माझ्याशी मनपूर्वक चर्चा केली, गप्पा मारल्यात. आपला मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. प्रेक्षक, आपण कुठे जाऊ नका. पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद.